नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पाकिस्तानच्या हातामध्ये पुन्हा एकदा भिकेचा कटोरा आलाय. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFनं पुन्हा एकदा पाकिस्तानच्या झोळीमध्ये भीक दिली आहे. यासाठी पाकिस्ताननं आपल्याच लोकांच्या खांद्यावरती आर्थिक बोजा लादलाय. महागाई वाढवली आहे आणि IMFच्या सर्व आवश्यक मानांकनाची पूर्तता झाल्यानंतर आता 1.21 अब्ज डॉलर्स म्हणजे अंदाजे 11,000 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं आहे. IMFनं पाकिस्तानसाठी कर्ज 2 स्वतंत्र चालू वित्तपुरवठा योजनांअंतर्गत मंजूर केलं असून पुढच्या आठवड्यामध्ये निधी वितरित केला जाण्याची अपेक्षा आहे. IMFनं यापूर्वी सप्टेंबर 2024मध्ये EFF म्हणजेच एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी अंतर्गत 37 महिन्यांमध्ये 7 अब्ज डॉलर्स देणं मंजूर केलं होतं. या व्यतिरिक्त रेझिलियन्स अँड सस्टेनेबिलिटी फंडाअंतर्गत 1.4 अब्ज डॉलर्स देण्याचं देखील मान्य केलं होतं. IMFच्या कार्यकारी मंडळानं देखील पाकिस्तानला EFF अंतर्गत अंदाजे 1 अब्ज डॉलर्स आणि RSF अंतर्गत अंदाजे 210 दशलक्ष डॉलर्स देण्याची सहमती दर्शवली आहे, ज्यामुळे एकूण कर्जाची रक्कम ही 1.20 अब्ज डॉलर्स झाली आहे. पाकिस्तानला आत्तापर्यंत IMFकडनं 8.4 अब्ज डॉलर्सच्या 2 कर्ज पॅकेज अंतर्गत 4.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच साधारण 40,000 कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आलं आहे. एक्सप्रेस ट्रिब्युनलच्या अहवालानुसार ही रक्कम पुढच्या आठवड्यात त्याच्या सुरुवातीलाच वितरित केली जाईल, ज्यामुळे पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचा राखीव निधी हा 17 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढेल. परंतु भारताच्या 700 अब्ज डॉलर्सच्या राखीव निधीच्या तुलनेमध्ये हा खूपच छोटासा भाग आहे. पाकिस्तानला आता IMFकडनं 1.20 अब्ज डॉलर्सचं कर्ज मिळालं असलं तरीही पाकिस्तानी सरकारला बेरोजगारी, गरिबी आणि आर्थिक विषमता वाढवणाऱ्या या धोरणांविरुद्ध जनतेच्या रोषाचा सामना करूनही आपली पूर्वीची वित्तीय आणि मौद्रिक उद्दिष्टे पाळावी लागणार असून स्थिर मार्ग कायम ठेवण्याच्या वचनबद्धता याला आकाराव्या लागतील. सरकारने वित्तीय आणि मौद्रिक उद्दिष्टांपेक्षा चांगली कामगिरी दाखवल्यानंतर IMFनं मंजुरी दिली आहे. परंतु या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीमध्ये सरकारच्या हालचालींबद्दल आवाज उठवला जातोय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पाकिस्तानला खैरात वाटण्यात आलेली आहे आणि हे सगळ्या जगाला माहीत आहे की अमेरिकेचं ऐकल्यामुळे आणि इराण अमेरिका युद्धात अमेरिकेच्या बाजूनं मध्यस्थी केल्यामुळे हे पैसे देण्यात आलेले आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.